ते सांगू शकता? सांगू शकतो ना. बैलाचं नाव काय आहे? बैलाचं नाव हौशा. हा बैल तुम्ही कुठून घेतला होता? हा बैल निलेश जाधव अर्धनारी बेगमपूर यांच्या बैलाची पैदाशी. म्हणजे वंशाळ कोणाची? आजोबा वडील सांगता येईल तुम्हाला? ह्याचा वडील आणि ह्याची लाईन कर्जाळ खाणीतून येते. कर्जाळ खाण्यात नाही येते. म्हणजे ह्याचं आता वय किती आहे? ह्याचा आता दुसरा झालाय. म्हणजे आता तुम्ही रत्नासाठी चालू केलाय. म्हणजे रत्नासाठी चालू केल्यानंतर तुमच्याकडे आतापर्यंत किती गाय झाले? आता नवीन चालू केल्यामुळे दाईक गाय झाले. हा, मग हा जर लोकांना समजायचा असेल का हा वळू कुठे आहे, तर तुम्ही ॲड्रेस सांगू शकता पूर्णपणे? हा सांगू शकतो. सांगा बरं. बाणगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. हा, लोकांना किंवा प्रेक्षकांनी आवर्जून या. बैल चांगल्या खानवळीतला आहे. औषा नावे पुण्यापासून एक 45 किलोमीटर बसते भांडगाव गावी. आता जी मैदान आहे केडगाव चौपल्याचं, तिथून एक 6 किलोमीटर अंतर खोर रोडला हा बैल आहे. वेस्टर्न मेटल कंपनीच्या समोर. कोणालाही ॲड्रेस विचारला तरी सांगल की बाबा पांढरे. कारण नवीन जातीवंत असा वळू आहे. गावळा कोसा खिल्लारमध्ये येतोय. बैलाची ठेवण पाहू शकता तुम्ही. बैला चारी खोर काळे आहेत. डोळे पण एकदम नाकशार बैल. नाकाची तुम्ही नळी पण पाहू शकता क्लिअर आहे. शिंगाला लहान शिंग आहेत. म्हणजे बैल हा देखना स्वरूपाचा किंवा तुमच्याकडे जर त्या प्रतीची गाय असेल तर वळू हा शर्यत क्षेत्रासाठी एक नंबर आहे. त्याबद्दल ते थोडं त्याच्याविषयी माहिती सांगतील. किंवा बैल घेतला असं? हा बैल आम्ही आदत असताना निलेश जाधव अर्धनारी बेगमपूर वळू मालक ह्यांच्या इथूनच खरेदी केला. ह्याच्या वडील अर्धनारी त्यांच्या इथं आहे आणि त्याचा आजोबा प्रसिद्ध वळू मालक आता ते हयात नाही भीमा माने यांच्या बैलाचा नातू आहे आणि ह्याची खान कारजाळ खान येते. म्हणजे तुम्ही पाहू शकता बैल अतिशय ॲग्रेसिव्ह आहे. म्हणजे जर कोणाला आपल्या परिसरात दौंड तालुका असेल किंवा बारामती किंवा पुरंदर तालुका असेल, इकडं शिरूर तालुका असेल, जर गाडा मालकांना त्यांच्याकडे त्या प्रतीच्या चांगल्या पद्धतीच्या जर खानवटीच्या गायी असतील तर तुम्ही आवश्यक एकदा याच्याकडून गाय भरवून घ्या. कारण रिझल्ट आता सध्या नवीन दुसरा झालेला आहे. आता सध्या त्याचं वय किती आहे? 2 दात झाले आता. 2 दात झालाय. मग एक सर्वसाधारण 31 महिने ते 32 महिने याचं वय आहे. तुम्ही एकदा रिझल्ट येईल. आता एक 8 ते 10 गायी झालेल्या आहेत. आणि रत्नाचा रेट काय आहे तुम्ही सांगू शकता? रत्नाचा रेट आपण 1,500 रुपये ठेवलेला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल असे की बाबा जास्त किंमत नाही की बैल तुम्ही पहा. बैलाची खानवट चांगली आहे आणि बैल देखणा आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्यांना कोसा खिल्ला म्हणजे हा एक पूर्ण कोसा येत नाहीये याच्यात, म्हणजे थोडा गावळा कोसा येतो. म्हणजे हा चोर कोसा खिल्लार म्हटलं तरी चालते. म्हणजे अशी पद्धतीचा हा वळू आहे. हा भांडगाव. पुन्हा एकदा तुम्ही ॲड्रेस नीट सांगा. आमचा ॲड्रेस बाणगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 930 978 1002. ह्या नंबरवर फोन करून तुम्ही कधी बी येऊ शकता. जर लांबून गाय आली तर आपल्या इथं राहण्याची खाण्याची सगळी सोय आहे. आणि जरी जवळ रिटर्न केलं तरी काय नाही. जवळच्या गाया बी येतात लांबून पण येतात. लांबून आलेल्यांना राहण्याची सोय खाण्याची सोय सगळी सोय केली जाते आपल्या इथं. जर एखादी गाय रिटर्न जात नसेल तर मुक्कामी पण आपण ठेवून घेतो. अशा पद्धती. त्याच्यामुळं सर्व गाडा मालकांनी याच्यावर लक्ष द्या. चांगला अतिशय उत्कृष्ट असा वळू आहे. वळूचे तुम्ही समजा व्हिडिओ नंतर आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवू. चौकाला मजबूत आहे. पायात फिट बांधा बैलाचे भवरे जिथल्या तिथं आहेत. सगळा क्लिअर आहे. शिंग एकदम ॲक्टिव्हपणा आहे, ॲग्रेसिव्हपणा. हा पाहिला तर छान वळू आहे. कारण पहिल्यांदाच आपल्या दौंड तालुक्यात एवढा ॲग्रेसिव्ह वळू बाबा पांढरे यांनी लहान असताना खरेदी केलेला आहे. पण आता परंतु तो दुसरा झाल्यानंतर त्यांनी चालू केला. 8 ते 10 गायी झालीत. पण आता तुम्ही या आवश्यक भेट द्या. एकदा पाहून जा. जर विश्वास पटला त्याच्यानंतरचा जन्मणाऱ्या पुढची पिढी अतिशय ॲग्रेसिव्ह असेल असं त्यांना वाटते. आणि ह्या बैलाचे आपल्याला लहानपणापासून तर सगळे व्हिडिओ फोटो मिळून जातील.